Hello students, I am going to continue the lesson Coming of Gandhi. This is our third lecture. Okay, let me start. Yet, what could we do? How to change this vicious process? Vicious means brutal, cruel. Pandit Nehru said here that the way Indians were exploited in the clutches of British government, Pandit Nehru said this is a vicious process. Vicious चा अर्थ होतो क्रूर, cruel. We seems to be helpless in the grip of some all-power monster. Monster means Rakshas, giants. A large, frightening, imaginary creature. Here, Britishers are called monster. इथे भारतावर राज्य करणारे जे ब्रिटिशर्स होते त्यांना पंडित नेहरू मॉन्स्टर्स म्हणतात. We seems to be helpless in the grip of some all powerful monster. पंडित नेहरू सांगतात की या ब्रिटिश गव्हर्नमेंट द्वारा ज्या पद्धतीने भारतीयांचं पिळवणूक होत होतं, वी हॅड बिकम हेल्पलेस. आपण हतबल झालेलो होतो. अवर लिम्स वर पॅरालाइज्ड. लिम्स मीन्स बॉडी पार्ट्स, आर्म्स. असं वाटत होतं की आर लिम्स वर पॅरालाइज्ड अँड माइंड डेडंट. म्हणजे जे काही हातपाय होते त्यांना पॅरालाइज झालेलं होतं आणि माइंड जे आहे ते डेड झालेलं होतं. म्हणजे भारतीयांची अशी परिस्थिती होती की त्यांचे माइंड्स डेड झालेले होते आणि हातापायांना पॅरालाइज झालेलं होतं. मीन्स दे हॅड बिकम कम्प्लिटली हेल्पलेस. द पीजंट्री वेअर सर्वाइल अँड फिअर रिडन. सर्वाइल चा अर्थ होतो गुलामासारखा. मीन्स अवर पीजंट्री. पीजंट्री म्हणजे जो शेतकरी समुदाय होता, इट वॉज सर्वाइल अँड फिअर रिडन. म्हणजे भीतीग्रस्त होता आणि गुलामगिरी स्वीकारलेली होती. द इंडस्ट्रियल वर्कर्स वेअर नो बेटर. द कंडिशन ऑफ इंडस्ट्रियल वर्कर, ॲज वी हॅड ऑलरेडी डिस्कस्ड ऑन the condition of industrial worker in India, how they were exploited by some rich millionaires of company owners and Britishers. So their condition was not also better. The middle class, the intelligentsia who might have been beacon lights in the enveloping darkness. Pandit Nehru talked about the condition of peasantry, talked about the condition of industrial worker, talked about the condition of political condition of India. Now, here Pandit Nehru is telling us about the middle class people of India. Those are called intelligentsia. इंटेलिजन्सी मीन्स इंटेलिजंट पर्सन, बुद्धिजीवी वर्ग. म्हणजे जो भारतातला जो बुद्धिजीवी वर्ग होता, मिडल क्लास पर्सन जो होता, हु माइट हॅव बीन बेकन लाईट्स इन द एनव्हलपिंग डार्कनेस. म्हणजे अंधारामध्ये ज्या पद्धतीने प्रकाश दिवा असतो, बेकन लाईट मीन्स अ स्ट्रॉंग लाईट दॅट कॅन बी सीन फ्रॉम फार अवे. प्रकाश दिवा ज्याला आपण म्हणतो, जर ज्या पद्धतीने अंधारात एखाद्याने प्रकाश दिवा दाखविला
त्या पद्धतीने भारतातली मिडल क्लास फॅमिली होती, जो भारताचा एक भक्कम पाया होता, जो भारताच्या विकासामध्ये हातभार लावणारा एक भक्कम पाया होता. सो वेअर देमसेल्फ सबमर्ज इन दिस ऑल परवेडिंग ग्लूम, बट देमसेल्फ ते स्वतः ड्रॉन, सबमर्ज म्हणजे सँक, डुबणे किंवा ड्रॉन आपण म्हणतो, इन दिस ऑल परवेडिंग ग्लूम मीन्स या परवेडिंगचा अर्थ दॅट वॉज स्प्रेडिंग थ्रू, म्हणजे जे कंटिन्यू स्प्रेड होत होतं, असं ग्लूमचा अर्थ होतो डार्कनेस. अशा या काळोखामध्ये हा मध्यम वर्ग जो आहे तो सुद्धा पूर्णतः बुडालेला होता. म्हणजे देर वॉज नो होप, म्हणजे कुठूनही आशेची किरण दिसत नव्हती. इंडस्ट्रियल वर्कर, भारतातल्या इंडस्ट्रियल वर्करची परिस्थिती खराब होती, शेतकऱ्यांची परिस्थिती खराब होती, आणि आता तर जे मिडल क्लास इंटेलिजंट वर्ग होता त्यांची सुद्धा परिस्थिती खराब होती. इन सम वेज देअर कंडिशन वेअर इवन मोर पिटीफुल दॅन दॅट ऑफ द पीझंट्री. इट वॉज सेड दॅट देअर कंडिशन वॉज मोर पिटीफुल दॅन दॅट ऑफ पीझंट्री, म्हणजे त्यांची परिस्थिती जी शेतकरी वर्ग होता त्या शेतकरी वर्गापेक्षा जास्त खराब होती. हाऊ? इट इज सेड large number of the D-class intellectual cut off from the land and incapable of any kind of manual technical work. म्हणजे हे जे मिडल क्लास वर्ग होता, मिडल क्लास जो होता, यामधली लोक जी होती दे वर कट ऑफ फ्रॉम देअर लँड्स, म्हणजे ते आपल्या शेतीपासून वंचित झालेले होते. म्हणजे हा शेतकरी वर्ग नव्हता, त्यामुळे त्या जमिनीपासून तो दुरावलेला होता. अँड हॅव्हिंग नो मॅन्युअल ऑर टेक्निकल वर्क्स, आणि ते काही शारीरिक मेहनत सुद्धा करू शकत नव्हते आणि त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज सुद्धा नव्हतं. अँड जॉईंड द स्वेलिंग आर्मी ऑफ द अनएम्प्लॉयमेंट, आणि त्यामुळे त्यांना रोजगार न मिळाल्यामुळे एकतर त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या, शारीरिक मेहनत करण्याची तयारी नव्हती, अँड द रिझल्ट वॉज बिकॉज दे वेर जॉबलेस, कारण की त्यांच्याकडे नोकऱ्या नव्हत्या, आणि ते नोकऱ्या नसल्यामुळे दे जॉईंड द स्वेलिंग आर्मी ऑफ द अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे बेरोजगाराच्या फौजमध्ये त्यांची भरती होऊ लागली. म्हणजे आणखी ही जी लोक होती ती बेरोजगार होत चाललेली होती. अँड हेल्पलेस होपलेस सँक इवन डीपर इन टू द मोरास. दे वेर हेल्पलेस होपलेस, म्हणजे एकतर हेल्पलेस होते आणि काहीही आशाची किरण नसल्यामुळे होपलेस होते, म्हणजे त्यांना मदतही मिळत नव्हती आणि काही आशेची किरणसुद्धा त्यांच्यासाठी नव्हती. अँड देअरफॉर दे वेर सिंकिंग एव्हर डीपर इन टू द मोरास. मोरास म्हणजे दलदल, मोरासचा अर्थ होतो दलदल. अँड एरिया ऑफ मडी ग्राउंड मीन्स दे वेर सिंकिंग डीपर इन टू द मोरास, म्हणजे ते आणखी दलदलमध्ये घुसत चाललेले होते. याचा अर्थ की ते आणखी म्हणजे त्यांची परिस्थिती जी आहे ती वाईट होत चाललेली होती, त्यांची परिस्थिती ही आणखी खराब होत चाललेली होती. अ फ्यू सक्सेसफुल लॉयर्स और डॉक्टर्स और इंजिनियर्स और क्लर्क्स मेड लिटिल डिफरन्स टू द मास. त्यामध्ये या इंटेलिजंट वर्गातली काही लॉयर्स होती, काही डॉक्टर्स होती, इंजिनियर्स होते आणि क्लर्क्स होते. दे वेर हॅव्हिंग सच अ गुड कंडिशन, म्हणजे त्यांची परिस्थिती थोडी बहुत प्रमाणात चांगली होती. द पीझंट स्टार्व्ड, परंतु जे शेतकरी होते दे वेर स्टार्व्ड. स्टार्व्ड म्हणजे त्यांची उपासमार होत होती. सफरिंग फ्रॉम हंगर, स्टार्व्डचा अर्थ काय होतो? उपासमार होणे. दे वेर सफरिंग फ्रॉम हंगर, yet centuries of an unequal struggle with his environment had taught him to endure. म्हणजे त्यांची उपासमार होत होती, परंतु शतके ज्या पद्धतीने ते शेती करत असताना वातावरणासोबत ज्या पद्धतीने त्यांनी ॲडजस्टमेंट केलेलं होतं, अनइक्वल स्ट्रगल विथ हिज एन्व्हायरमेंट हॅड टॉट हिम टू एंड्युअर. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक सहनशक्ती होती, कारण की शेती करत असताना
कधी पाऊस असायचा, कधी नसायचा, कधी फायदा तर कधी नुकसान सहन करावा लागत होता. आणि त्यामुळे शेतकरी जो आहे तो एक संयमी सहनशक्ती असलेला व्यक्ती होता. सो दॅट कंडिशन, एन्व्हायरमेंटल कंडिशन taught him to endure in such type of condition. Endure means bear, सहन करणे, म्हणजे पर्यावरणाने शेतकऱ्यांना सहन करण्याची ताकद दिलेली होती. And even in poverty and starvation he had a certain calm dignity, a feeling of submission to all powerful fate. आणि त्यामुळे हा जो शेतकरी वर्ग होता, इवन in such a condition of poverty and starvation, म्हणजे गरिबी आणि उपासमारीच्या काळात सुद्धा they were surviving, म्हणजे ते एक आपलं सर्वाइव्ह करत होते. अँड दे हॅव सबमिटेड देमसेल्व्स टू द पॉवरफुल फेट. आणि त्यांनी नशिबा म्हणजे जे होईल ते होईल या पद्धतीने नशिबांवर सगळं काही ढकलून ते आपलं जीवन जे आहे ते जगत होते. दे वर लिव्हिंग, दे वर सर्वाइव्हिंग अँड सबमिटेड टू द पॉवरफुल फेट, म्हणजे जे होईल ते आपण बघू असं म्हणून त्यांनी गुलामगिरी जी आहे ती स्वीकारलेली होती. नॉट सो द मिडल क्लास, परंतु हे जे मिडल क्लास होतं, ज्याला आपण इंटेलिजन्सी म्हणतो किंवा बुद्धिवर्ग म्हणतो, मोर इस्पेशली द न्यू पेटी बॉगेजेस हु हॅड नो सच बॅकग्राऊंड. बॉगेजेस म्हणजे हा मिडल क्लास, मध्यम वर्ग जो होता, यांना अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड नव्हतं. दे वेर कट ऑफ फ्रॉम लँड्स, त्यांना जमिनी नव्हत्या, इनकम्प्लिटली डेव्हलप्ड अँड फ्रस्ट्रेटेड. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे काहीही साधन नसल्यामुळे दे वेर हेल्पलेस बिकॉज दे हॅड नो मीन्स फॉर लाईव्हलीहूड. दे बिकम फ्रस्ट्रेटेड. आणि त्यांच्यामुळे त्यामध्ये खूप जास्त निराशा पसरलेली होती. They did not know where to look, for neither the old nor the new offered them any hope. म्हणजे त्यांना कुठं बघावं, काय करावं या पद्धतीचे प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. बिकॉज ना जुने ना नवीन त्यांच्या मदतीला येत होते. सो द कंडिशन ऑफ दिस मिडल क्लास पीपल वॉज ऑल्सो व्हेरी पिटिएबल. देर वॉज नो ॲडजस्टमेंट टू सोशल पर्पज, नो सॅटिस्फॅक्शन ऑफ डुईंग समथिंग वर्थ वाईल. म्हणजे या लोकांमध्ये एक प्रकारे फ्रस्ट्रेशन, निराशा वाढलेली होती. अँड देर वॉज नो होप, नो होप इन सोशल, म्हणजे समाजातून त्यांना काय मिळेल अशी सुद्धा आशा नव्हती. इवन दो सफरिंग केम इन इट्स ट्रेन, असं म्हणतात की जी काही सफरिंग होती, म्हणजे जे दुःख होतं ते ट्रेननी भरभरून त्यांच्याकडे येत होते. म्हणजे एकानंतर एक दुःखाचं पहाड त्यांच्यावर कोसळत होतं. कस्टम रिडन, दे वेर बॉर्न ओल्ड. एकतर कस्टम रिडन्स म्हणजे ज्या काही जुन्या चालीरीती होत्या त्या जुन्या चालीरीतीने ग्रस्त. दे वेर बॉर्न ओल्ड येट दे वेर विदाउट द ओल्ड कल्चर. मॉडर्न थॉट अट्रॅक्टेड देम बट दे लॅक its inner content, the modern social and scientific consciousness. म्हणजे ही लोक जुन्या रीतिरिवाजांना फॉलो करणारे होती आणि नवीन विचार जे आहेत म्हणजे मॉडर्नायझेशन जे होतं ते मॉडर्नायझेशननी त्यांना अट्रॅक्ट केलेलं होतं. आणि अट्रॅक्ट केलेलं असून सुद्धा त्याच्यातला जो मुख्य मुद्दा होता तो त्यांना बरोबर न समजल्यामुळे द मॉडर्न सोशल अँड सायंटिफिक कॉन्शियसनेस, म्हणजे त्यांच्यामध्ये एक सामाजिक आणि वैज्ञानिक जाणीव जी आहे ती पूर्णतः निर्माण न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं डायलिमाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती. सम ट्राईड टू क्लिंग टेनेशियस टू द डेड फॉर्म ऑफ द पास्ट. त्याच्यातली जी काही लोक होती दे वेर क्लिंग टू द डेड फॉर्म ऑफ द पास्ट, म्हणजे जे काही जुन्या गोष्टी होत्या, जुन्या चालीरीती होत्या त्यांना ते चिकटून बसलेली होती.
seeking relief from present misery in them, आणि they were hoping from means getting rid of this present misery, म्हणजे या ज्या वर्तमानातील जे काही त्यांच्यावर दुःख कोसळलं होतं त्याच्यातून त्यांना मार्ग मिळेल असं विचार करून ते आपल्या जुन्या पारंपरिक ज्या गोष्टी होत्या त्यांच्यावर ते अवलंबून होते. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की जुन्या पद्धतीने जर आपण सर्वाईव्ह केलं तर होऊ शकते कदाचित आपण या परिस्थितीतून बाहेर निघू शकतो. उदाहरणार्थ की जसं एखादी म्हणजे महामारी आली किंवा एखादी म्हणजे नॅचरल कॅलॅमिटी म्हणजे नैसर्गिक आपत्ती जर आली तर स्वतःला काही वर्ष काही दिवस आपण त्याच्यातून सर्वाईव्ह करून मग परत आपल्याला सुखाचे दिवस येतील अशी अपेक्षा ही लोक करत होती. बट ब्रिटिशांचं जे राज्य भारतांवर चालू होतं आणि भारतीयांना ज्या पद्धतीने ते एक्सप्लॉइट करत होते तर याच्यातून काय नवीन सायंटिफिक मार्गाने काय मॉडर्न मार्गाने आपण त्यातून बाहेर निघू या पद्धतीचा विचार करण्याची क्षमता जी होती ती भारतीयांमध्ये तेव्हा नव्हती. दे वेर क्लिंग टू द डेड फॉर्म्स, त्या पुराण्या गोष्टींवर जसं कोणीतरी येणार आणि आपलं तारण करणार अशा ओल्ड त्यांच्या रिच्युअल्सवर विश्वास ठेवून ते बसलेले होती. बट देअर कुड बी नो रिलीफ, परंतु त्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढणारा किंवा दुःखातून रिलीफ मिळत नव्हतं. फॉर ॲज टागोर हॅज सेड, वी मस्ट नॉट नरिश इन अवर बीइंग व्हॉट इज डेड, फॉर द डेड इज डेथ डिलिंग. ज्या पद्धतीने टागोरने आपल्या ओळींमध्ये सांगितलं होतं की वी मस्ट नॉट नरिश इन अवर बीइंग व्हॉट इज डेड, म्हणजे आपण जे काही डेड गोष्टी आहेत म्हणजे ज्या कुचकामी गोष्टी आहेत ज्या बिनाकामाच्या गोष्टी आहेत त्यांना जर चिकटून अगर आपण राहिलो तर त्यातून आपल्याला मार्ग मिळत नाही. वी नीड टू एक्सप्लोर द न्यू थिंग्स, आपल्याला त्यातून मार्ग काढता आला पाहिजे. म्हणजे जे दुःख जर असेल त्या दुःखातून मार्ग काढता आला पाहिजे. त्या दुःखात चिकटून राहण्यापेक्षा त्या दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधता आला पाहिजेत आणि हेच भारतीय करू शकत नव्हती. अँड देअरफोर द कंडिशन ऑफ peasantry, industrial worker and middle class people. So it was hopeless and helpless. आणि म्हणून त्यांची परिस्थिती जी होती आणखी वाईट झालेली होती आणि त्यांना त्यांच्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा मार्ग मिळत नव्हता. That is for our today's class. Okay friends, so the rest part of the text we will discuss later.